नमस्कार मित्रांनो, एज्युकेटिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपले हार्दिक स्वागत आहे। आपण मागील लेक्चरमध्ये उपयोजित इतिहास हा पाठ सुरू केला होता आणि आपण 3.3 म्हणजे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ इथपर्यंत आलो होतो आणि आपण आज हे सुरू करणार होतो। तर चला सुरुवात करूया। बघा, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ म्हणजे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ या दोन गोष्टींचा कसा संबंध आहे आज हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। बघा, इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय आणि असा नेहमी प्रश्न विचारला जातो। उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नांचे उत्तरही आपोआपच मिळते। भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात। आता मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे पण जिवंत म्हणू शकतो आणि अमूर्त म्हणजे मृत म्हणू शकतो, पण ती एक वेगळी कन्सेप्ट आहे। पुढे दिलेला आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपण पाहूया। त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते, त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो, कारण तो आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे परंपरांचे अवशेष असतात। तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते। त्यांचे इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते। त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते। उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करता येते। बघा, उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते। त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संबंधी निर्माण होतात। म्हणजे उपयोजित इतिहासामुळे व्यवसायाच्या अनेक संबंधी निर्माण होतात। थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल। बघा, त्याने तेच सांगितलं आहे, उपयोजित इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन करता येईल। त्यानंतर भविष्यकाळासाठी दिशादर्शन, एखाद्या घटनेचे दिशादर्शन करता येईल। हा मुद्दा उपयोजित इतिहास लेखनाचा महत्त्वाचा आहे। बघा, आता या ठिकाणी आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन। सर्वप्रथम पाहूया की सांस्कृतिक वारसा म्हणजे काय आणि नैसर्गिक वारसा म्हणजे काय। आता सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो, मानवाने निर्माण केला असतो, मानवाच्या संस्कृतीतून निर्माण झालेला असतो। तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो। आता मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय? या प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू, हस्तलिखित शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो। म्हणजे निर्जीव वस्तू म्हणूयात आपण। निर्जीव म्हणजे या प्रकारात प्राचीन स्थळे, पूर्वी जुन्या गुहेत असलेल्या गोष्टी, प्राचीन स्थळे, वस्तू, हस्तलिखित शिल्पे इत्यादींचा समावेश होतो। नंतर अमूर्त सांस्कृतिक वारसा, या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो। नंतर आहे कोणत्या गोष्टी आहेत अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये? मौखिक परंपरा, त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा। त्यानंतर आहे पारंपरिक ज्ञान, म्हणजे कोणतं पारंपरिक ज्ञान आहे याचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसा या विषयामध्ये केलं जातं। त्यानंतर आहे सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह आणि गट। आता याच्यात फरक काय आहे की मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा? तर मूर्तमध्ये हे ॲक्च्युली आपण जिवंत नाही आहेत, लिव्हिंग नाही। म्हणजे आपण बघा, या ठिकाणी मौखिक परंपरा आपण आपल्या माध्यमातून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवतो, तसं यांचं नाही आहे, म्हणून हे मूर्त सांस्कृतिक वारसा म्हटला येईल आणि हे अमूर्त सांस्कृतिक वारसा येईल। इथं आपण कृती करतो आहे, या ठिकाणी आपण कृती करत नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही। बघा, आपण या ठिकाणी कला सादरीकरण करणार आहोत, पारंपरिक कौशल्य सादर करणार आहोत, सण समारंभ साजरे करणार आहोत, विधी पूजा करणार आहोत, त्यामुळे इथं कृती आहे आणि या ठिकाणी कृती नाही आहे। त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की हे मूर्त सांस्कृतिक वारसा आहे आणि हा अमूर्त सांस्कृतिक वारसा आहे। बघा, पुढे जाऊया। आता आहे नैसर्गिक वारसा। निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारसा संक्रमित केला जातो। त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो। आता कोणत्या गोष्टी आहेत? प्राणी, वनस्पतीसृष्टी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये यांचा समावेश नैसर्गिक वारसा या आधीच समाविष्ट होतो। म्हणजे काय? तर प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये यांचा समावेश नैसर्गिक वारसा यामध्ये होतो। पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे।
नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. तुम्ही म्हणाल की यादी जारी केली म्हणजे काय, फक्त यादी जारी केली जाते का? नाही, तर त्यांना फंडिंग भेटतं. त्यांच्या मेंटेनन्ससाठी इंटरनॅशनल जे काउन्सिल आहे, जागतिक समुदाय आहे, त्यांच्याकडून काहीतरी एक विशिष्ट फंड येतो आणि त्याद्वारे त्या ठिकाणाचं मेंटेनन्स वगैरे केलं जातं. जर होत नसेल तर बघा पुढे जाऊयात. आता या ठिकाणी बघा दिलेलं आहे की विविध गोष्टी दिलेल्या आहे की एका दृष्टिक्षेपात ही जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसे आधीच समाविष्ट झालेल्या परंपरा आहे भारतीय, ही वारसास्थळे आहे सांस्कृतिक, आणि ही वारसास्थळे आहे नैसर्गिक. आपण हे पाहूयात, पण आधी हे स्थळे. युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या आधीच पश्चिम घाटाचा समावेश 2012 केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास्ट पठार पश्चिम घाट रांगांमध्ये आहे. सांस्कृतिक नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचा एक प्रमुख अंग आहे. बघा, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर, लक्षात ठेवा फुल फॉर्म, इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. बघा, आता आपण हे पाहिलं, आता आपण हे पाहून घेऊया की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश झाला आहे भारतातील. त्यामध्ये बघा, सर्वप्रथम आहे बघा भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसे आधीच समाविष्ट झालेल्या परंपरा. जागतिक मौखिक अमूर्त वारसा यादीत अमूर्त गोष्टी, त्यात परंपरा आहेत. परंपरा नाही म्हणतात, हा परंपरा, त्यानंतर आपल्या नाट्यकला वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यात समावेश आहे. बघा, 2001 साली कुट्टियट्टम. आता हे जे वर्ष आहे हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, असं काही नाही, पण असू शकतं की कुट्टियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. बरं, हे माहिती आहे की कुट्टियट्टम ही नाट्य परंपरा आहे, तर पण ती कुठली आहे, तर केरळमधली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की जी आपल्या गोष्ट दिलेली आहे ती कोणत्या रिजनशी, कोणत्या भागाशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, आणि ते तुम्हाला जोड्या लावा किंवा चुकडी ओळखा यामध्ये येऊ शकतं. आता बघा, या ठिकाणी वैदिक पाठन परंपरा आहे, फक्त लक्षात ठेवा की कुठल्या आहे. त्यानंतर आहे मग या ठिकाणी आहे 2005 म्हणजे उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. आता या ठिकाणी शकतो की रामलीला सादरीकरण कोणत्या प्रदेशातील आहे, तर उत्तर भारतातील. अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. असं येणार की कुट्टियट्टम या केरळमधील संस्कृत नाट्य परंपरेला कधी समाविष्ट करण्यात आले 2001 साली, असं नाही विचारणार. फक्त असं विचारतील की ही जी परंपरा आहे ही कोणत्या प्रदेशातील आहे. आता गढवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. आता असा प्रश्न येईल की रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य पण कुठला, तर मग गढवाल असं लिहावं लागेल. बघा, त्या ठिकाणी आहे राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. म्हणजे कालबे लक्षात ठेवा, लोकसंगीत लोकनृत्य आहे, पण कुठले आहे, राजस्थानचे आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा येथील छाऊ नृत्य हे लक्षात ठेवा, म्हणजे एरियाचं नाव लक्षात ठेवा आणि त्या परंपरेचं नाव लक्षात ठेवा. केरळातील मुडियट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. लडाख, जम्मू काश्मीर आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची परंपरा, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल थोडं. ओके, असं लक्षात नाही ठेवलं तर मग प्रश्न आहे. मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळीची भांडी बनवण्याची कला परंपरा. आता हे नवरोज आणि योग. ओके, बघा, आता याला जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा, भारतीय परंपरा. ओके, आता या ठिकाणी पुढे जाऊयात. बघा, आता जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक माणसाने तयार केलेली. सांस्कृतिक म्हणजे माणसाने तयार केली. आता ठिकाणी आग्र्याचा किल्ला, फक्त जस्ट लक्षात ठेवा. अजिंठा लेणी, पेरुड लेणी, ताजमहल. त्यानंतर आहे महाबलीपुरम येथील मंदिरे, कोणार्क सूर्यमंदिर, गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, फत्तेपूर सिक्री, हम्पी येथील वास्तुसंकुल, खजुराहो येथील मंदिरे. त्यानंतर घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी. ही काही भारतातील जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, फक्त एक असं प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणती गोष्ट
कोणती समावेश जागतिक वारसा स्थळे सांस्कृतिक यामध्ये नाही आहे तर हे येऊ शकतं. बघा पुढे जाऊ. त्यात अजून आहे 1987 चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर, गंगईकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि सुरमचे ऐरातेश्वर मंदिर, पट्टदकल येथील मंदिरे, सांचीचा स्तूप, हुमायूनची कबर, कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे, त्यानंतर बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर, भीमबेटका येथील शैलाश्रय, चंपानेर, पावागड पुरातत्वीय स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे, त्यानंतर लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर जयपूर, राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, गुजरातमधील पाटणा येथील राणी की बाव, नालंदा महावीर पुरातत्वीय स्थळ, चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स, अहमदाबाद ऐतिहासिक शहर. अहमदाबाद याचा 2017 म्हणजे आता नवीनच ऐतिहासिक शहर म्हणून समावेश झालेला आहे. त्यानंतर जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक. आता हे नैसर्गिक आहे तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, नंदा देवी अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान आहे, पश्चिम घाट, ग्रेट हिमालयन पार्क. आता मिश्र स्वरूपाचे, आता हे इझी आहे, हे लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट करू शकतो की भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ कोणते, तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, कांचनगंगा नॅशनल पार्क डायरेक्ट येऊ शकतं. तर तुम्हाला याला हवं. बघा आता हे झालं. आता पुढे जाऊयात. आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येतं. त्यामुळे आता या गोष्टींमुळे काय होतं तर ते पाहूयात. या प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. तर ते जे मूळ स्वरूप असतं वारसा स्थळाचे ते बदलले जात नाही, फक्त जतन आणि संवर्धनाची कामे त्या ठिकाणी केली जातात. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. कशाद्वारे, जतन संवर्धन करण्याच्या माध्यमातून. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. साहजिक आहे, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत याचे उपाययोजनांचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. आपण जे जतन संवर्धनाचं काम करत आहोत त्यामध्ये स्थानिक लोकांना आपल्याला सामील करून घेता येते. त्यानंतर आहे स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. त्याच्यामुळे संवर्धन आणि जतन करण्याच्या पद्धतीमुळे ह्या गोष्टींचे आपण शक्य होते. बरं, आता पुढे जाऊयात. बघा पुढे आहेत संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. आता ही जी व्यावसायिक क्षेत्रे आहेत उपयोजित इतिहास लेखनाशी संबंधित फार महत्त्वाचे आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाहूयात. बघा पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. या गोष्टींसाठी आपलं इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. आता कोणत्या गोष्टी आहेत तर संग्रहालय, अभिलेखागार म्हणजे ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन केलेले असते, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, त्यानंतर मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. बघा या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, मध्ये आपल्याला दिलेलं आहे जगातील सर्वाधिक प्राचीन समजले जाणारे इसवी पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. तर प्रश्न शकतो ऊर हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका, क्ले टॅब्लेट्स असतात. बघा मातीच्या वटिका, आणि ते पण कसे उत्खनामध्ये सापडलेल्या, म्हणजे बघा किती हे विशेष आहे. मग मातीच्या वाटिका महत्त्वाच्या आहे या ठिकाणी. एनी गॉल्डी हे नाव महत्त्वाचं आहे, लिओनार्ड वुली हे नाव महत्त्वाचं आहे. त्यानंतर मेसोपोटेमियातील ऊर ओके हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. ओके बघा पुढच्या पानावर जाऊया. या ठिकाणी आता बघा माहीत आहे का तुम्हाला, पण सर आता आपण हे आता यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी आता कोणते क्षेत्र आहे जे उपयोजित इतिहासाचे निगडीत आहेत. तर
व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रणतज्ञ इत्यादी लोकांची आपल्याला आवश्यकता असते. ही यादी वेळेवर संपत नाही. तर प्राचीन स्थळे, वास्तू हे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. आता या ठिकाणी आपण अजून एक ॲड करू शकतो की टुरिस्ट गाईड जे आपल्याला सांगतात त्या ठिकाणची माहिती. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या गोष्टींमुळे या सर्व व्यवसायांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. ओके, आता या ठिकाणी पाहून घेऊ. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहास संबंधीचे प्रबोधन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासामध्ये केले जाते. आता या ठिकाणी आपण बघा आपला हे वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार हा बॉक्स पाहूयात. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अकार्व्ह राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. कचेरी म्हणजे ऑफिस. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख तीन उद्देश होते. आता नॅशनल फिल्म अकार्व्ह या संस्थेची स्थापना करण्यामागे प्रमुख तीन कोणत्या प्रकारचे उद्देश होते, तर ते हे भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि त्या चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे, चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे, हे प्रमुख उद्देश होते. याचे काय स्थापन करण्याचे, नॅशनल फिल्म अकार्व्ह स्थापन करण्याचे हे प्रमुख उद्देश होते. बघा आता या ठिकाणी आहे माहीत करून घ्या. नंतर आहे इंडियन म्युझियम. माहीत आहे का तुम्हाला इंडियन म्युझियम कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियमची याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 मध्ये झाली. नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे चित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग होते असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. आता ठिकाणी मेन काय आहे की कोणी स्थापना केली होती, तर एशियाटिक सोसायटी तर्फे 1814 मध्ये स्थापना झाली. नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्राचे संस्थापक होते. हे पहिले संग्रहपाल सुद्धा तेच होते आणि त्यामध्ये प्रमुख 3 विभाग होते, कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र हे त्यातले प्रमुख विभाग होते. आता आपण हे या ठिकाणी ओके आज आपण हा पाठचं हे दुसरं लेक्चर, ह्या पाठात दुसरं लेक्चर हे संपवलं आहे. यामध्ये आपण 3.3 म्हणजे उपयोजित इतिहास, वर्तमान काळ इथून तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचे व्यवस्थापन इथपासून तर इथपर्यंत आज आपण हे चॅप्टर हा पाठ संपवला आहे. आणि या पाठामध्ये इथं बघा पुढे पण दिलेलं आहे थोडंसं ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्यांच्या पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे, जतन संवर्धन हे आवश्यक आहे. आता बघा स्वाध्यायामध्ये काही महत्त्वाचे दिले आहे ते पाहू जरा. काय आहे बघा, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय हे टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. बरोबर. सो पुढे आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. आता या ठिकाणी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. आता बघा मी काय बोललो तुम्हाला की वर्ष सालेलं नाही पण कुटियट्टम आहे, समजा ही परंपरा आहे तर ती कोणत्या प्रदेशातली आहे हे येऊ शकतं. बघा या ठिकाणी कुटियट्टम आहे ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे. पण रम्मन पश्चिम बंगालमध्ये नृत्य आहे का, हो आय थिंक नाही. थांबा नाही कुटियट्टम हे चुकीचं आहे. रम्मन बरोबर आहे, रामलीला बरोबर आहे आणि कालबेलिया बरोबर आहे. या ठिकाणी कुटियट्टम बघा आपण चेक करू.
कुटियट्टम. का कुटियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. बघा माझं चुकलं की नाही, असं चूक होते, त्यामुळे लक्षात ठेवा की काय मुद्दा आहे. आता या ठिकाणी बघा, आता रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आणि कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य हे आहे. पण या ठिकाणी जो मेन मुद्दा आहे की यातील आपल्याला चुकडी जोडी ओळखायची आहे. तर बघा या ठिकाणी कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे, बरोबर आहे. त्यानंतर रम्मन पश्चिम बंगालमधली नाही आहे, रम्मन हे उत्तराखंड येथील गढवाल लोकांचं हे आहे, तर हे चुकीचं आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आहे, कालबेलिया राजस्थानी लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे. आता पुढील संकल्पना स्पष्ट करा. उपयोजित इतिहास म्हणजे काय? जिल्ह्यांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री, उपयोग, भूतकाळातील घटनांचा उपयोग, त्याच्या ज्ञानाचा उपयोग भविष्यकाळात होतो, लोकांच्या समाजाच्या उपयुक्तेसाठी कामं करावं लागतात. नंतर अभिलेखागारबद्दल लिहावं लागेल की या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन केले जाते. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. आता बघा पुढील संकल्पना क्षेत्रे पूर्ण करा. मूर्त, सांस्कृतिक वारसा, मूर्तमध्ये त्या ठिकाणी काय होऊ शकतं बघा, आपण चेक करू. मूर्तमध्ये या प्रकारचं प्राचीन स्थळे, वास्तू, हस्तलिखित शिल्पे इत्यादी समावेश होतो. त्यानंतर अमूर्तेमध्ये या गोष्टींचा समावेश होतो. ओके, आता पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यास लागतो. का अभ्यासावा लागतो आपण पाहिलं आहे. विचारसरणींचा उगम, विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहासाचा अभ्यास करामुळे त्याचा अभ्यास करावा लागतो. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारे स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जारी केली जाते. का केली जाते ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील प्रश्नाने सविस्तर उत्तरे द्या. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहास संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. विज्ञान काल परंपरा समजून घेण्यासाठी. कला या विषयामध्ये अभिव्यक्ती, त्या अभिव्यक्तीच्या मागील विचार परंपरा कशा प्रकारची आहे समजून घेण्यासाठी. व्यवस्थापनशास्त्र, भूतकाळातील लोकांमधील व्यवस्थापनाचा अभ्यास करून भविष्यकाळात किंवा वर्तमान काळात त्याचा कसा उपयोग होईल यासाठी व्यवस्थापनशास्त्र याचा अभ्यास लागतो. डिटेल पुस्तकातून तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. आता तुम्ही म्हणसाल की नाही सर हे गाईडमध्ये आहेत वगैरे. नाही, गाईडमधनं काय शोधतात, ॲक्च्युली पुस्तकातनं शोधा. पुस्तकामधून शोधल्यामुळे आपला पुस्तक पण वाचलं जातं. त्यानंतर पुस्तकातील लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड आपल्याला लक्षात राहतं की हां हे वाक्य या ठिकाणी आहे, त्यामुळे जास्त फायदा होतो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो पाहिले आपण प्रश्न. म्हणजे उपयोजित इतिहासाची जी संकल्पना आहे तीच या ठिकाणी लागेल. त्यानंतर ह्या इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा तुम्ही. बघा जतन संवर्धन करू शकतो आपण, व्यवस्थित मांडणी करू शकतो. अभिलेखागारामध्ये ऐतिहासिक दस्तऐवजांचे लॅमिनेटेड करून आपण ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन करू आपल्याला शकतो. त्याचे खूप सारे आहेत. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. आपण आपल्या पिढीसाठी त्यांचे जतन संवर्धन करतो, त्यासाठीच आपण संवर्धन करतो आणि त्यामधून हेच साध्य होतं. बघा या ठिकाणी आज आपण उपयोजित इतिहास, हा जो इतिहासाचा तिसरा पाठ आहे आपण संपवला आहे. आपण हा 2 लेक्चरमध्ये संपवला आहे. भाग 1 झाला आहे आज. हे आपलं लेक्चर 2 आहे. तर जो पुढचा पाठ आहे, कोणता आहे पुढचा पाठ? भारतीय कलांचा इतिहास. आपण लवकरात लवकर अपलोड करूयात आणि या ठिकाणी आपला थांबूया. या ठिकाणी आपला आज हा तिसरा पाठ आहे, उपयोजित इतिहास, हा संपला आहे आणि नवीन लेक्चरमध्ये लवकर भेटूया. थँक्यू. अभ्यास करत राहा आणि बघा, आणि जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते पण लक्षात ठेवा. या पाठातले मी सांगितलं नाही आहे, तुम्ही शोधा आणि जे मला टाका. सो थँक्यू. भेटूया लवकरच नवीन लेक्चरमध्ये. बाय.